श्री स्वामी चरित्र सारामृत षोडशोध्याय। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ। दिरुपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र। महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात, हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत। निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर। हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे। होते संपन्न पूर्वीचे, त्याच गांवी तयांचे माता बंधू राहती। मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार त्यात। तोटा आला तयांसी एके सम्या पंडितांनी, स्वामी कीर्ती ऐकिली कानी। तेव्हा भाव धरोनी मनी, नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसांत। मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित। अक्कलकोटी येईन यासी 7 दिवस झाले, काही अनुभवन आले। तो नवल एक वरतले, ऐका चित्त देवनी। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात। आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले, त्यांनी काढिली एक युक्ती। बोलावुनी पंडिताप्रती, सर्व वर्तमान त्या सांगती। म्हणती काय करावे हे नुकसान भराव्यासी, द्रव्य नाही आम्हांपासी। फिर्याद होता अब्रुसी, बट्टा लागेल आमुच्या। तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघाले माझे दिवाळे। यात संशय असेना तुम्ही व्हाव्या कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक। तुमचा होऊनी मी मालक, लिहून देतो पेढीवरी उभ्यतांसी। ते मानले, तत्काळ तयापरी केले। तो नवल एक वरतले, ऐका सादर होवोनी। अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगाव्या पंडिताला। मारवाडी आला आनंदे, पंडिते ऐकोन वर्तमान। आनंद झाला त्याला गो, हरिभाऊ ते भेटो। वृत्त निवेदन केले, अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य। कर्जमुक्त झालो आम्ही, नवस केला तयांसी। जाऊ आता दर्शनासी, वार्ता ऐकुनी उभ्यतांसी। चमत्कार वाटला ज्यांनी आपुले मनोरथ, पूर्ण केले असती सत्य। ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती, तरी अक्कलकोटा प्रती येतो तुमच्या सांगाती। आम्ही पाहुनिया स्वामी मूर्ती, जन्म सार्थक करू की गजानन। हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत। पूजन करीत भक्तीने पाहुनी समर्थांची मूर्ती। तल्लीन हरिभाऊंची वृत्ती, मुख पाहता नयन पाहती। निलवती तयांची तेव्हा समर्थ तयांसी। शिव राम मारुती ऐसी, नामे दिधली त्रिवर्गासी। आणि मंत्र दिधले पंडिता राम म्हटले, गजांना शिवनाम दिधले। मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एकरूप। मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गा जवळ बोलाविले, तिघांशी 3 श्लोक दिधले। मंत्र म्हणोनी ते ऐका, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे। तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची। दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ। आकाशात पतित तोयम यथा गच्छती सागरम, सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छती। संतोषले त्याचे मन, मग पंडिता जवळ घेवो एक मंत्र उपदेशो। केले पावन तयाते, इदमेव शिवम इदमेव शिवम, इदमेव शिवम इदमेव शिवः। 300 रुपये तयांनी आणिले होते मुंबईहुनी, त्यांचे करावे म्हणोनी। विचारिले समर्थांते ऐसा प्रश्न ऐकोनी। समर्थ बोलले त्या लागोनी, त्यांच्या पादुका बनवोनी। येथे आणाव्या सत्वर स्वामी सन्निध काही दिन। त्रिवर्ग राहिले आनंदाने, हरिभाऊंचे स्वामीचरणात दृढ जडले। काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी। आज्ञा मागती जाव्या, आज्ञा मिळता तयांसी। आनंदे आले मुंबईसी, हरिभाऊंच्या मानसी। ध्यास लागला स्वामींचा, व्यवहारी वर्ता। स्वस्थता नसेची चित्ता, गोड लागती संसार वार्ता। चैन नसे क्षणभरी, असो पुढे त्रिवर्गांनी। चांदीच्या पादुका करवोनी, अर्पाव्या स्वामींचरणी। आले अक्कलकोटा ते भक्तजनांचा कैवारी। पाहोनिया डोळे भरी, माथा ठेविला चरणांवरी। बहुत अंतरी सुखावले, चांदीच्या पादुका आणल्या। त्या श्रींचरणी अर्पण केल्या, समर्थे आदरे घेतल्या। पायी घातल्या त्याच वेळी त्या आत्मलिंग पादुका।
14 दिवसपर्यंत देखा पायी वागवी भक्तस खा दिधल्या नाही कोणाते हरिभाऊ एके दिनी समर्थान सन्निधी येवोनी दर्शन घेवोन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थे त्याप्रती घेवोनिया मांडीवरती वरदहस्त सत्वरक्ती मस्तकी त्यांचे ठेविला म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी मग छाटी कपनी झोळी समर्थे तयांसी दिधली ती घेवोनी तयावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी म्हणती जाऊनी सागरतीरी किला बांधोनी राहावे धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज नको करू अन्य काज जन भजना लावावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार लोभ मोह अणुमात्र चित्ती तुवान धरावा आज्ञा ऐकोनिया ऐसी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेवोनी सद्गुरुने मस्की हस्त ठेविता झाले ज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ सद्गुरूचा उपदेश होता तात्काळ गेली भव्यथा उपरीत झाली चित्ता षड्विकार निमाले बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती द्रव्यप्राप्ती स्व निश्चिती ढोंग माजविती बहुत तयांचा उपदेश फळे आत्मरूपी मन वळे सत्यज्ञान काही न कळे मन चळे प्रपंची तयांसी म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू भवसागर पैलतीरू उतरतील ते कैसे तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्यज्ञान शिष्यांते असो हरिभाऊंनी काय केले ब्राह्मणांसी बोलाविले संकल्प करोनी ठेविले तुळसीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांता घेत उर बडवोनी म्हणे जोडोनिया कर लुटविता तुम्ही संसार हा नव्हे बरवा विचार दुःख लागेल भोगावे आजवर अब्रुने दिवस काढिले आप परी आता अवलक्षण आपणा काय आठवले हासतील सकलजन धिक्कारतील पिशू उपास पडता कोण खाव्या ते घालील अल्पवी आपणासी बुद्धी सुचली ही कैसी त्यागोनिया संसार सुखासी दुःखडोही का पडता संसार सुख भोगोन पुढे येता वृद्धपण मग करावे मोक्ष साधन सेवावे वन तपार्थ आपल्या वडिलांची थोरवी मनामाजी आणावी त्यांची कीर्ती मळवावी उचित नसे आपणा तुम्ही संसार सोडोनी जाऊनी बसाल जरीवनी तरी मग सांगा कोणी मजलागी पोसावे माझे करिता पाणीग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवो आपण वाहिली असे आण स्मरण करावे मानसी तुम्ही म्हणाल मत्स्वे तुही घरदार सोडावे मत्समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त माझेन होय कदाही आता जरी आपण संसार टाकीला लुटोन हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे यासी काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होतसे विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया ऐशी तियेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे परी तारेच्या चित्तात षड्रिपू होते जागत संसाराचे मिथ्यक तियेलागी कळेना आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिणी त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे त्यायोगे सद्विचार तियेसी सुचे अणुमात्र धरोनिया दुराग्रह स्वामी सुता बोधितसे षड्विकार त्यागोनी रमला जो स्वामींचरणी दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान कराव्या आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या कामाठीपुया त्या समी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊनी गोसावी मठामाजी राहिले धन्य धन्य ते स्वामीसुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त परिजन त्यांते निंदित नाना दोष देवोनी पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरुचरणी विंटले सर्व फिटले भवदुहक इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संवत सदा भाविक परिसोत षोडशोध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम भवती। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा
श्री गणेशाय नमः मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामीसुत मठ स्थापिती समर्थांचा षड्विकार जिंकिले. संसार त्यागिले, रात्रंदिन झाले. स्वामी भजनी सुखाने स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती. तेणे हरली संस्मृती, कवणाची नाही भीती. सदा चित्ती आनंद स्वामीनामाचे भजन, त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य. स्वामीसुत नेणती संसाराते सोडून, बैसले गोसावी होवो. हे पाहुनी कित्येक जण हास्ताती तयाते, परी त्याचा विषाद चित्ती. स्वामीसुत न मानिती, अंगी बांधली पूर्ण विरक्ती. विषयासक्ती नसेची स्वामीसुताची जन्मी, काकुबाई नामे करोनी. तिने हे वृत्त ऐकोनी, दुःख केले अनिवार मोहावरती सापडले. मायावश जे झाले, त्यांची प्रपंचा वेगळे. गोड काही लागेची पुत्रवात्सल्य करोनी पाही. शोक करीत काकुबाई मुंबईत लवलाही. सुताजवळी पातल्या गोसावी निजसुता पाहुनी, वक्षस्थळ घेती बडवोनी. अंग टाकेले धरणी, बहुत आक्रोश मांडिला. निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण. तिये लागी सावरू, धरिले सत्वर प्रेमाने तुझ्या उदरी जन्मास आलो. सद्गुरुपायी विंतलो, जन्मरणाते चुकलो. मुक्त झालो सहजची, धन्य धन्य तू गे जन्मी. मजलागी प्रसवोनी, मान्य झालीस त्रिभुवनी. काय धन्यता वर्णावी अशा प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगोनी. परी त्याच्या या गोष्टी तियेसी गोड न लागती. म्हणे याची भ्रष्टमती, खचित असे जाहली. यासी पिशाच्चबाधा झाली, किंवा करणी केली. याची सोय पाहिजे पाहिली. पंचाक्षरी आणोनी त्या समी प्रख्यात थोर. यशवंतराव भोसेकर, जयांसी देव मामलेदार. सर्व लोक बोलती तयांची घेवून भेटी. विचारावी काही युक्ती, ते जरी कृपा करीती. तरी होय आरोग्य ऐसा विचार करोनी पोटी. दर्शना आल्या उठाउठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी. मुळापासून सर्वही होवोनिया दिनवदन. करीती विनंती कर जोडून, म्हणती सर्वज्ञ आपण. उपाय यासी सांगावा ऐकोनिया देव मामलेदार. हांसोनी देती उत्तर, त्यासी पिशाच्च लागले थोर. माझेनी दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकोनी. दुःखित झाली अंतःकरणी, मग ते स्वामीसुताची जन्मी. अक्कलकोटी येतसे म्हणे ज्याने वेड लाविले, त्याचीच धरावी पाऊले. येणे उपाये आपुले, कार्य सत्य होईल असो इकडे स्वामीसुत. मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त. त्यांच्या उपदेशे जहाले मठ होता कामाठी पुया. तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा. एक भक्तिणीने निहसीम जे स्वामी भक्त. आनंदे भजनी नाचत, कुटील जन त्याते हासत. ढोंग अवघे म्हणती हे परी निंदा आणि स्तुती. दोन्ही समान जे मानिती, श्रीचरणामवीण आसक्ती. अन्य विषयावरी नसे, जन निंदा करिताती. अनेक प्रकारे दूषण देती, परी शांत चित्ते त्याप्रती. उपदेशिती स्वामीसुत जे अहंकारे बुडाले. सत्य पथाचरण चुकले, नित्य कार्याते विसरले. मोहे पडले भवजाली ऐसे जे का मूढजन. ते भक्ता देती दूषण, परी तेणे अंतःकरण. दुःखित नोहे तयांचे तारा नामे त्यांची कांता. तीही त्रास देती स्वामीसुता, परी तयांच्या चित्ता. दुःखेत नसेची प्रथम मुंबई शहरात. शके 1793. फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस. स्वामी जयंती केलीसे कोणे एक सम्यासी. नगरकर नाना रेखी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान या नगरात सांप्रत. स्वामीसुत स्वामी भक्त, गोसावी होऊनी राहात. महाज्ञानी असती ते एकवार पहावे तयांसी. इच्छा झाली नानांसी, मग कोणे एके सम्यासी. मठामाजी पातले पाहुनी स्वामीसुताप्रती. आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरण वंदिती. स्तवन करीती तयांचे स्वामीसुते तयासी. लावियले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना रेखी. रंगले भजनी समर्थांच्या ऐसे कित्येक सज्जन. स्वामीसुते शिष्य करो, वाढविले महात्म्य पूर्ण. श्रीसमर्थ भक्तीचे पुढे रेखी बुवांनी. स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पाव्या श्रीचरणी. अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली, समर्थे त्यांची आज्ञा केली. नगारा वाजवा म्हणोनी नगारा वाजविता रेखी. हसू आले समर्थांसी, पाहोनिया स्वभक्तासी. परमानंद जाहला अक्कलकोटी स्वामीसुत. श्रीसन्निध भजन करीत,
कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडोनी लोकापवादाचे मानी भय तो भक्ती करील काय प्रेमानंद चित्तीन होय भजनी मन लागेना त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करिताती खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे ऐसे स्वामी सुताचे मत परी दिसे आधार रहित सत्यासत्य जाणती समर्थ आप्र तेथे अज्ञानी स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला मना माझी धरुनी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जाव्याची स्वामी सुधी त्याप्रती मनांतील खून सांगती ऐकोनी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे राणीची आज्ञे वाचोनी दर्शन नोहे कोणा लागोनी ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्न मनी स्वामीसुत स्वामी दर्शन घेतल्यावे दोन सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला मग वाड्यासमोर जावो आरंभिले प्रेमळ भजन जे करुणसे भरले पूर ऐकिले आतून राणीने हा समर्थांचा नेहसी भक्त समर्थ दर्शनाची धरीत दृढ इच्छा अंतरी सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊनी या अवसारी त्या साधुते मंदिरी प्रार्थोनिया आणावे ऐसी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता प्रार्थोनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणिले पाहोनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी धावोनिया वेगेसी मिळी चरणी घातली सद्गदित अंतःकरणी चरण क्षालिले नयनाश्रूंनी देहभान गेले विसरोनी स्वामीपदी सुखावला बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी मग तयांच्या आनंदासी पारावार नसेची निजसुता ते पाहोनी आनंदले समर्थ मनी कर पिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहोन दूषित होय त्यांचे मन द्वेष पूर्ण करिता ती काही उपाय करो फिरवून समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालो प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालोन ऐशी वेळ साधोनी समर्था सांगितले दुर्जनी स्वामी सुताची हे करणी योग्य नसे सर्वथा बैसला असता आप पायी खडावा घालो हा नाचतो काय म्हणू आपुला अपमान कराव्या परकी आणि निजसूत समान लेखिती जे सत्य जे सर्वांसी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्यांते आता खडावा काढोनी मग नाचावे त्वा भजनी ऐशी आज्ञा सुता लागोनी केली समर्थे त्यावेळी तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे पाहोनिया ऐशी परी खिन्न झाला सुत अंतरी काळजात बोचली सुरी अपमान दुहखे दुखावला मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर त्यात होते जे वैरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोड ब्री अभिमान उतरला असो मग स्वामीसुत ते स्थळ सोडोनी त्वरित नगराबाहेर ये मार्ग धरीत मुंबईचा अपमान दुहखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी स्वाभिमानी जोनर त्याचे दुखविता अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचतसे त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार दुःख करी दिवसरात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुताची जननी राहातसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनविले समर्थाते म्हणे कृपा करोनिया सुताते आणावे या ठाया कृपादृष्टी पाहोनिया आरोग्य तया करावे मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुताते सत्वरी मत्सन्निध आणावे परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे सेवेकरी परतोनी आले समर्थांते वृतत कथिले
आणखी दुसरे पाठविले, त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ, त्यासी घालोनी पेटीत, घेवोनी यावे त्वरित, कोणी तरी जावोनी. तथापि स्वामीसूत पाही, अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी निये सत्य, तरी तोफ भरुनी यथार्थ. ठेविली ती उडहू की याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामीसुता, परीतोन आला अक्कलकोटा. जीवित परवान केला आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती त्या समी मुंबईत. तयांचे जे शिष्य होत, त्यांची झाले दुःखमित. शोकसागरी बुडाले अक्कलकोटी त्या दिनी. समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करोनी. परी गंधन लाविती, भोजनातेन उठती. धरणीवर अंग टाकीती, कोणासंगेन बोलती. रुदन करीती क्षणोक्षणी, इतुक्या माझी सत्वर. मुंबईहुनी आली तार, श्रुत झाला समाचार. स्वामीसूत गत झाला उदासीनता त्या दिवशी. आली सर्व नगरासी, चैन पडे काकूबाईंसी. पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज निजपुत्र म्हणवार्ता. ऐकुनी करीती आकांता, तो दुःखद सम्य वर्णिता. दुःख अंतरी होतसे असो मग काकूबाई. अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही. बोलल्या काय समर्थांते, सुत आपुला भक्त असो. अकाली पावला कामरण, मग स्मरती जे हे चरण. त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी, उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी, ओढुनी बळेची. मग नेला पुत्र शोके करो, दुःख करी रात्रंदिन. समर्थ तियेचे समाधान, परोपरी करिता ती नरजन्मा येऊनी सत्य. भक्ती केली एकनिष्ठ, केले जन्माचे सार्थक. परमपदा पावले उच्च नीच भगवंती. नसे काही निश्चिती, ज्याची असेल जैसी भक्ती. श्रेष्ठ कनिष्ठ तेणेची धन्य धन्य. स्वामी कुमार उतरला भोदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न एके अवसरी, पुसती सेवेकरी. समर्थांते ते कथा रसाळ अत्यंत. वर्णिले पुढील अध्यायात. श्रोते होऊनी सावध चित्त, अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्त पालका, जय जयाजी परम मंगला. विष्णू शंकराची विमला, कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संवत. भाविक परिसोद. सप्तदशोध्याय. बोध हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी चरित्र सारामृत. अष्टदशोध्याय. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यांत, योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समी मोर पांखरासी. अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही करावी. मोर पांखरा मोर पांखरा. समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा. मोठमोठ्याने ओरडती आमुची पायाची वीट. जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ. काकूबाईला गोनी लपवून ठेविले विटेसी. ती दिली पाहिजे आम्हांसी, याचा अर्थ कवणासी. स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसूत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयांचे अभिधान. त्याचे शरीरी अस्माधान. क्रुश होत चालला काकूबाईने तयासी. आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी, दादाप्रती दाखविले बाळ चालले वाळोनी. यासी अमृत दृष्टीने पाहोनी. निरोगी करावे जी स्वामी. बाई विनवी समर्थांते. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घाला यासी. आरोग्य होईल बाळासी. चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता. रोग कोठे राहील. केसगाम मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊनी सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईंसी, पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादासी. समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी अस्माधान. त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मजलागी. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थांजवळी येत
घेवोनिया दादासी समर्थे वृतत ऐको, म्हणती द्यावे पाठवून, बाळ जरी आहे अज्ञ, तरी सांभाळू तयासी काकूबाई बहुत प्रकारे, समर्था सांगे मधुरोत्तरे, दादासी पाठविणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वांते समर्थ तियेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हांसी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती, दादा आला परतोनी पुढे सेवेक्यां सांगाती, त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी ब्रह्मचारी बुवांजवळी, दादासी नेत मंडळी, जी समर्थे आज्ञा केली, ती सांगितली तत्काळ दादासी करुनी गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यासी द्यावी, कफनी झोळी निशाण ब्रह्मचारी दादासी, उपदेशिती दिवस निशी, गोसावी होऊनी गादीसी, चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वथा, नरुचे चित्ता त्याचिया याप्री ब्रह्मचार्यांनी, पाहिली खटपट करोनी, शेवटी दादांसी मुंबईहुनी, अक्कलकोटा पाठविले, दादास घेऊनी सत्वरी, श्रीसन्निध आले टाळकरी, तेव्हा दादा घेवोनी तंबुरी, भजन करीत आनंदे समर्थे ऐसा सम्यासी, आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी, मस्तकी ठेव दादाच्या मोरचेल आणुनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी, करिता ती तैसेची उपरती झाली त्याच्या चित्ता, हृद्दी प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते दादा भजनी रंगला, देहभानही विसरला, स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करो, जहाळे तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी असो दादांची पाहून वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादांप्रती, वेट खचित लाविले ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करता, दादांचिया शिरी ठेविता, पादुका काय म्हणोनी समर्थ बोलले तेसी, जे बरे वाटेल आम्हांसी, तेची करूया सम्यासी, व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवो, टाकीला आपण मारून, इतुकेची पुरे झाले ऐकोन ऐसा वचनाला, समर्थांसी क्रोध आला, घाला म्हणती बाईला, खोड्या माझी सत्वर, काकूबाईने आकात, करुनी मांडिला अनर्थ, नाना अपशब्द बोलून, भाळ पिटीत स्वहस्ते परी समर्थे त्या समी, लक्ष तिकडे दिले नाही, दादांसी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादांसी, समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुनी काकूबाईसी, दुह केले अपार लोळे समर्थांच्या चरणांवरी, करुणा भाकी पद्र पसरी, विनवीतसे नानाप्री, शोक करी अपार समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले, दादांसी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी, अनुस्या तुझी माता, तिजपाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणोनी तत्वता, जन्नीजवळ पातला ऐसे बाईने पाहुनी, क्रोधाविष्ट अंतःकरणी, म्हणे तुझी ही करणी, लोकापवादा कारण भिक्षांना आपण सेवावे, हे नव्हेची जाण बरवे, चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिजप्रती बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आजपासोनी पुत्राचे ऐकोन वदन, उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होवो, स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी, मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी, बसोन संस्था चालविली ते दादाबुवा सांप्रती, मुंबई माझी वास्तव्य करीती, काकूबाई अक्कलकोटी, वस्ताती आनंदे कलियुगी दिवसेंदिवस, वाढेल स्वामी महिमा विशेष, ऐसे बोलले स्वामीदास, येथे विश्वास धरावा दोघा बंधूंचे ऐसे वृत्त, वर्णिले असे संकलित, केला नाही विस्तार येत, सार मात्र घेतले जैसे श्रेष्ठ स्वामीसुत, तैसेची दादाबुवा सत्य, भूवरी जगदोद्धारार्थ, विष्णू शंकर अवतरले, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसो, अष्टदशोध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु, श्रीमस्तु शुभम भवती।